हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 16 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, अंतरिक्ष अभ्यास 2024 या अंतराळ सरावाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच राष्ट्रीय MSME क्लस्टर आउटरीच कार्यक्रम सुरू केला? उत्तर आहे वित्त मंत्रालय. पुढचा प्रश्न पाहूया. सुबरसिरी लोअर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट म्हणजेच SLHEP कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर आहेत? तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश व आसाम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विषारी एपिडर्मल निक्रोलिसिस हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? तर उत्तर आहे त्वचा रोग. तर विषारी एपिडर्मल नेक्रोलिसिस हा त्वचा रोग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे सुरेश प्रभू. पुढचा प्रश्न पाहूया. मार्को रुबियो यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी निवड झाली? उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे मध्य प्रदेश. कोणाच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन? तर उत्तर आहे जगदीप धनखड. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वर्ष 2024 मध्ये कितव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाचे आयोजन करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे 43व्या. कोठे? तर नवी दिल्ली येथे. कालावधी असणार आहे 14 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे नवीन राम गुलाम यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांचा कार्यकाळ किती वर्षे वाढविण्यात आला? तर उत्तर आहे 2 वर्षे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न पाहूया. गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयांच्या चांदीच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहेत? उत्तर आहे 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयाच्या चांदीच्या नाण्यांचे अनावरण करण्यात आलेले आहे. श्री स्वामीनारायण मंदिर. पुढचा प्रश्न पाहूया. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे माईक
वॉल्टज माईक वॉल्टज यांची. पुढे पाहूया. पुढे आहे यामध्ये आपण वन लाईनर पाहणार आहोत. तर 2026पर्यंत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष म्हणून भारताची पुन्हा निवड झाली आहे. भारत व फ्रान्स 2024 ते 2026 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष व सहअध्यक्ष म्हणून निवडून आले आहे. त्याचबरोबर विधानसभेने पुढे पाहूया. विधानसभेने ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे तिसरे महासंचालक म्हणून भारतातील आशिष खन्ना यांचे नाव दिले आहे. पुढे पाहूया. डॉक्टर अजय माथुर 14 मार्च 2025 रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. तसेच अजय माथुर यांच्या नेतृत्वाखाली 2021 पासून ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सने 103 सदस्य देश व 17 स्वाक्षरदारांचा समावेश करण्यासाठी विस्तार केला. त्याचबरोबर ISAचे 7वे अधिवेशन 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. पुढे पाहूया. प्रल्हाद जोशी ISAचे अध्यक्ष व केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आहे. तर ISAची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस, फ्रान्स येथे झाली. उद्देश काय होता तर स्वच्छ ऊर्जा, शाश्वत पर्यावरण, सार्वजनिक वाहतूक व हवामान यांचे समर्थन करण्यासाठी राष्ट्राच्या गटाला एकत्रित आणणे हा उद्देश होता. तसेच मुख्यालय कोठे आहे तर ISAचे मुख्यालय राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था गुरुग्राम, हरियाणा येथे आहे. वर्तमान महासंचालक कोण आहेत तर डॉक्टर अजय माथुर. तर वर्तमान महासंचालक कोण आहेत तर डॉक्टर अजय माथुर. यांचा कार्यकाळ 14 मार्च 2025 पर्यंत आहे. अध्यक्ष आहे भारत आणि सहअध्यक्ष आहे फ्रान्स. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया, तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.